नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि त्यासंबंधीचा एक नवीन GR आज शासनाने जारी केलेला आहे। चला तर बघूया नेमकं काय माहिती आहे ती। राज्यातील महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे। यापूर्वीच अन्नपूर्णा योजनेचा एक GR शासनाने जारी केलेला होता आणि त्या GR नुसार लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र होतील त्यांच्या खात्यात 530 रुपये इतकी सबसिडी देण्यात येत होती। तर ज्या महिलांचे उज्ज्वला कनेक्शन आहे त्या महिलांना 830 रुपये इतकी सबसिडी ही गॅस सिलेंडरवरती देण्यात येत होती। एका वर्षात 3 याप्रमाणे ही सबसिडी देण्यात येत होती। परंतु यापूर्वीच्या GR मध्ये एक महत्त्वाची अशी अट होती, ती म्हणजे सदरील योजनेसाठी पात्र असण्यासाठी तुमचे गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणे बंधनकारक होते। त्याच नियमात आता बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन GR नुसार आता हे गॅस कनेक्शन जर पुरुषांच्या नावावर असेल तर ते महिलांच्या नावावर करून घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि ते झाल्यानंतरच तुमच्या खात्यात 830 किंवा 530 यापैकी एक रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या संबंधित डीलरकडे म्हणजे तुम्ही ज्या एजन्सीचा HP किंवा भारत जो कोणता असेल ज्या एजन्सीचा तुम्ही गॅस वापरत आहात तिथे तुम्ही जायचं आहे आणि तिथे एक जाऊन अर्ज करायचा आहे आणि हे जे कनेक्शन आहे ते तुमचं पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलांच्या नावावर करून घ्यायचं आहे। हे महिलांच्या नावावर झाल्यावरती या योजनेचा लाभ तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर आजपर्यंत अनेक महिलांच्या खात्यात हा योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। तुमच्यापैकी कोणाच्या खात्यात हा जर लाभ आलेला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। माहिती आवडलीच तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।